सांगलीतील शामराव नगरसह परिसरात साचणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी अंकली नाल्याचा मोठा उपयोग होणार आहे। या नाल्यात साचणारे पाणी नैसर्गिक उताराने बाहेर पडू शकते। हे गेली 5 वर्ष आम्ही महापालिकेला सांगत होतो। यासाठी अंकली नाल्याचा शोध घेऊन तो खुला करण्याचे कामही केले। अखेर जागतिक बँक आणि महापालिकेने हे मान्य केले। या नाल्यावर आधारित शामरावनगर परिसरात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रकल्प तयार केला। हे आमच्या आजपर्यंतच्या लढ्याचे मोठे यश आहे। या प्रकल्पासाठी आता तातडीने निधी उपलब्ध करून तो मार्गी लावावा अशी मागणी येथील माजी नगरसेवक अभिजित भोसले, रज्जाक नाईक, स्नेहल सावंत आणि महेंद्र सावंत यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। 2018 साली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आम्हा 4 नगरसेवकांच्या हातात प्रतिनिधित्व आल्यानंतर आमच्या समोरचा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता की या विस्तारित भागातलं पडणारं जे पावसाचं पाणी आहे, सांडपाणी आहे, हे काढण्यासंदर्भातली उपाययोजना करावी। आणि हा ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही 4 नगरसेवकांनी वेळोवेळी सभागृहात असेल, रस्त्यावरती असतील, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल किंवा कायदेशीर माध्यमातून असेल त्यावेळी पाठपुरावा केला। आणि 2019 साली जी आम्ही भूमिका घेतली होती की शामरावनगर आणि आसपासचं पाणी जर काढायचं असेल तर आपल्याला त्या अंकली नाल्याच्या माध्यमातून निघू शकतं आणि त्यासाठीच्या टोपोशीट्स आपण अवेलेबल केल्या। टोपोशीटप्रमाणे त्यावेळेला प्रशासनाबरोबर उभं राहून आपण JCB पोकलेंच्या माध्यमातून तो नाला खुला केला आणि आज त्याचं फलस्वरूप म्हणून आपल्याला असं दिसतंय की आज ज्या एजन्सीमार्फत काम सुरू आहे प्रायमो नावाच्या आणि जागतिक बँकेच्या समोर प्रस्ताव सादर करण्यासाठी जो आराखडा तयार झाला आहे त्या आराखड्यामध्ये सुद्धा जी भूमिका आम्ही 2019 साली मांडली होती की अंकली नाल्याच्या माध्यमातून पाणी निघू शकतं, तर त्या अंकली नाल्यावरतीच असलेली केंद्रित असलेला तो आराखडा आज समोर आला आहे। आणि त्या आराखड्यासाठी आम्ही 4 नगरसेवक प्रायमोच्या माध्यमातून असेल आणि महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून असेल गेली 6 वर्ष आज तागायतपर्यंत राबलो आहेत। अगदी काल परवापर्यंत सुद्धा प्रायमोच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही स्थळ पाणीसाठी, नाल्यांच्यावरच्या व्हिजिटसाठी आणि त्याच्यावरचे मेजरमेंट्स घेऊन फायनल आराखडा तयार करण्यासंदर्भात प्रोसेससाठी कंटिन्यू काम करतो आहे। याच्यावरती आणखीन काही मायक्रो चेंजेस असतील तर ते होतील, परंतु आज घडीला निश्चित एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पाणी हे अंकली नाल्यावरून निघू शकतं, मागच्या बाजूला असणारं जे लालबाग हॉटेलपासून निलजे बामणी पुलापर्यंतच्या नाल्यावरून, आणि दुसरं पाणी निघू शकतं जे तुमच्या बंगार बाजारपासून कोल्हापूरच्या दोन्ही बाजूला गटारी करून हरिपूर नाल्याकडे निघू शकतं। तर या दोन्ही गोष्टीबाबत आम्ही वेळोवेळी भूमिका घेतली होती। आता आपल्याला आराखडा कळला आहे, निधी किती लागेल हेही कळलं आहे, तर आमची विनंती एवढीच आहे, पैसे जागतिक बँकेकडून निधी प्राप्त होऊ देत किंवा आणि कसाही तर तो प्रथम टप्प्यावरती जागतिक बँकेकडून निधी यावाच, परंतु यास कुठेही काय प्रॉब्लेम आला, अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी जिल्हा नियोजन समिती असेल, राज्य शासन असेल, आमदार असतील, खासदार असतील किंवा आणि कोणतीही माध्यमं असतील तर त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन आमची या सर्व नागरिकांची सुटका करावी। आणि आज निश्चित एका गोष्टी समाधान आहे, 2018 पासून ज्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला त्याचा आज फलस्वरूप म्हणून हा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे आणि निश्चितच हा आराखडा पूर्ण होऊन या सगळ्या गोष्टी आम्ही या नागरिकांची सुटका करू आणि या सगळ्या भागाला विकासाला नव्या टप्प्यावरती घेऊन जाऊ एवढं खात्रीने सांगतो।